चला कोल्हारे संघ तुम्ही फिल्डिंग घेतली आहे. हा चला कोल्हारे संघ लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आता गारपोली टीमचे देखील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होतील. आमचे ऑफिशियल देखील मैदानाच्या आतमध्ये लगेच सेकंड राऊंडची सेकंड मॅच मैदानाच्या आतमध्ये गावदेवी चषक 2026 तुम्ही पाहताय. एक बिग फाईट तुमच्या भेटीच येते. संध्याकाळच्या सत्राला सुरुवात झाली. सेकंड राऊंडच्या सेकंड मॅचला देखील सुरुवात होतीये. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतलाय यंगस्टर कोल्हारे टीमनं. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलाय. ते अगदी आपण पाहताय गारपोली टीमला. सॅकिंग एंड वरती तुम्ही पाहताय फलंदाज सचिन राऊत सॅकिंग एंड वरती आहेत. नॉन स्ट्राइक एंड वरती तुम्ही पाहताय फलंदाज अक्षय. हे सलामीचे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 3 ओव्हरची मॅच असेल. शॉर्ट टर्म क्रिकेट आहे. अगदी जलद गतीचं क्रिकेट आणि तिथून मात्र टार्गेट सेट करायचं आहे गारपोली टीमला. पहिला बॉल अगदी आपण पाहताय पडल्यानंतर आतमध्ये आलाय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉलने झाली आहे सुरुवात. एक चांगली मॅच प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. संध्याकाळच्या या सत्रामध्ये गारपोली आणि त्यांच्या विरोधामध्ये यंगस्टर कोल्हारे या दोन टीम मध्ये. यंगस्टर कोल्हारे टीम म्हटल्यानंतर अगदी सगळे यंगस्टर या टीम मध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळतात. ओ मिस टायमिंग हवेमध्ये स्वतः गोलंदाज जज करतात. ओ जजमेंट चुकलं होतं सेकंड अटेम्प्ट मध्ये. पकडली एक कॅच. मॅचची गोल्डन विकेट. सचिन राऊत आउट. पहिला बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. तो व्यवस्थित खऱ्या अर्थानं बॅटवरती आलाच नाहीये. तो डॉट बॉल आला. त्याच्यानंतर सेकंड बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. बॅटची अगदी आपण पाहताय टो इनला बॉल लागला आणि तिथून मात्र बॉलनं फक्त उंचीच घेतली आणि मात्र लांबी मिळालीच नाहीये. पहिली गोल्डन विकेट आली आहे गारपोली टीमची. सचिन राऊत तिथून मात्र 0 या धावसंख्येवरती बाद झालेत. आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय गुड्डू तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये गुड्डू बॅटिंगसाठी दाखल झालेत. मागच्या मॅच मध्ये गुड्डूने कमालीची कामगिरी केली होती. बॉलिंग देखील चांगली झाली होती. बॅटिंग देखील चांगली झाली होती. परंतु आता ही मॅच खऱ्या अर्थानं महत्वाची आहे गारपोली टीमसाठी. कारण की गारपोली टीमचा देखील आम्ही संघर्ष अगदी जवळून पाहिलाय. आता मात्र संघर्षाला इथून यश मिळेल का? कारण की जबरदस्त खेळ आजच्या दिवसामध्ये त्यांचा पाहायला मिळालाय. सेकंड राऊंड मध्ये खऱ्या अर्थानं संघ पोहोचलाय. यंगस्टर कोल्हारे टीमच्या अगेन्स्ट त्यांची फाईट चालू आहे. सॅकिंग एंड वरती गुड्डू कैलासचं हे षटक P1च्या षटकामध्ये विकेट मिळाली आहे सेकंड बॉल वरतीच. हो हलक्या त्यांना ड्राईव्ह करत असताना सेन्सिबल पुश मात्र इथून केलाय. पुश करा खुश राहा. हा फटका गुड्डूच्या बॅट मधून आलाय. एक सिंगल दाबाली आहे. अकाउंट ओपन झाले तिसऱ्या बॉल वरती गारपोली टीमचं. 3 ओव्हरची मॅच आहे म्हणजे किमान 30 धावा. तरी इथून मात्र ती फायटिंग टोटल पाहायला मिळेल. त्या 30 धावसंख्येपर्यंत पोहोचेल का? पोहोचले तर कोणता संघ मात्र तो कोणता फलंदाज त्या 30 धावसंख्येपर्यंत घेऊन जाईल त्याच्याकडे लक्ष आहे. ओ शॉर्ट बॉल.
हुक केलाय, बॉल सरळ चाललाय सीमा पार, मिळतील धावा 4. चौकार. जबरदस्त बॅटिंग करत असताना अक्षय पहिला बॉल फेस केला, पहिल्याच बॉल वरती चौकार आला. पहिला बॉल अगदी शॉर्ट बॉलच आला त्याच्या समोर, तो हुक करत असताना चौकार इथून पाहायला मिळाला. बरोबर अगदी आपण पाहताय डीप स्क्वेअर लेग मध्ये तो फटका. धावसंख्या 5, विकेट आली आहे 1. बॅटिंग करते गारपोली टीम. बॉलिंग मार्क वरती तुम्ही पाहताय कैलासला. आतापर्यंत चांगली कामगिरी करत होता कैलास, परंतु हा एक खराब बॉल आला, शॉर्ट बॉल आला, त्याच्यावरती चौकार आला राऊंड विकेट ना. हो पुन्हा एकदा खोलामध्ये टाकलाय, ऑन साइडला हलक्या हाताने ड्राईव्ह केला. स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षक पाठीमागे चाललेत, बॉलला अडवतील तोपर्यंत. एक धाव इथून कंप्लीट झाली आहे. एक धाव आल्यानंतर धावफलक 6. एक सेन्सिबल क्रिकेट कशा रीतीने खेळलं जातं हे मात्र दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये अक्षय पाहायला मिळतात. एक चौकार आल्यानंतर अगदी सेकंडच बॉल वरती ती सिंगल मिळवली. सिंगल मिळवून मात्र गुड्डूला स्ट्राईक वरती आणलाय. धावसंख्या 6 वरती आहे. कैलासचा पुढचा बॉल, हो फुलटॉस बॉल, आमंत्रण, बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे, गुड्डूच्या बॅट मधून आलाय षटकार. फुलटॉस बॉल दिला, आमंत्रणच होतं गुड्डूसाठी. अगदी दोन्ही हातांना स्वीकारत असताना फुलटॉस बॉल वरती फुल टोल वसूल केला. मोठा फटका, आकाशाला गवस निघालणारा षटकार पाहायला मिळाला. धावसंख्या षटकारानं जाऊन पोहोचते ती 12 वरती. पहिल्या 3 बॉल मध्ये जर पाहायला गेलं तर एक डॉट बॉल आला, ते सचिन राऊत खेळले. सचिन राऊत यांची विकेट आली सेकंड बॉल वरती. आणि त्याच्यानंतर गुड्डू मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर सिंगल आली, आणि सिंगल आल्यानंतर चौकार आला अक्षयच्या बॅट मधून. पुनश्च एकदा सिंगल मिळवलं आणि शेवटच्या बॉल वरती अगदी आपण पाहताय तो शेवटच गोल केलाय गोलंदाजाचा, षटकार ठोकून. धावसंख्या धावफलकावरती 12 धावा धावफलकावरती. सेकंड ओव्हर मध्ये तुम्ही पाहता अक्षय मागच्या मॅचचा हिरो, मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. जबरदस्त कामगिरी, एका हाती खऱ्या अर्थानं लढला होता, नडला तो खऱ्या अर्थानं घोडोलीवाडी टीमच्या अगेन्स्ट. एकट्यानं त्या धावा बनवल्या. संघर्ष करत असताना संघर्षाचा शंखनाद करणारे ती फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये अक्षयची पाहायला मिळाली. तोच आता गोलंदाजी मार्क वरती आला. राईट हँड ओव्हर द विकेटने गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. समोर आपण पाहता अक्षय ऑन स्ट्राईक. ओ पहिला कमी गतीनं बॅटची हलकीशी कडा. यष्टी रक्षक थोडेसे त्या ठिकाणी फंबल होताना पाहायला मिळतात. त्यांचा बाजूने बॉल निघून गेला. शॉर्ट थर्डमॅनला बॉलला फीड केलं जात आहे. धाव मिळणार नाहीये, रिक्स घ्यायची नाहीये, कारण की इथून जर का थांबलो तर एक चांगली टोटल धाव फलकावरती येईल. इथून जर का पार्टनरशिप बिल्डअप झाली तर किमान 30+ धावा आम्ही इथून जमवू शकतो. आणि आता दोनही फिल्डरनं खऱ्या अर्थानं फलंदाजानं हेच मात्र एकमेकाला सांगितलंय, इथून आपल्याला उभं राहायचं. अक्षय हो ऑन साइडला फटका, ऑलंग दी कार्पेट निघाला. डीप मिड विकेट मधून फिल्डर येतील, थोडेसे फंबल झाले. दुसरीचा प्रयत्न सॅकिंग एंड वरती फेकी झाली आहे, तोपर्यंत पोहोचलेत अक्षय. 2 धावा धावफलकावरती आल्यानंतर धावफलक आता जाऊन पोहोचेल ते 14 वरती. 14 धावा धावफलकावरती आल्यात. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना संध्याकाळचं सत्र तुम्ही पाहताय. संध्याकाळच्या सत्रामध्ये या मैदानावरती भरघोस धावा होताना पाहायला मिळतात. त्या धावा बनवते आता गारपोली टीम. आतापर्यंत 14 आल्यात. सेकंड ओव्हरला सुरुवात आहे. अक्षय पुन्हा एकदा निघालेत. हो अक्षयचा हा बॉल आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बरोबर बॉल इस्टांच्या वरतून निघून गेला. आणखीन एक डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी करत असताना अक्षय यांच्यासाठी अक्षय वर्सेस अक्षय हे बॅटल मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे. एक जबरदस्त बॅटल मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रॉंग बॉलर अक्षय, तेवढं स्ट्रॉंग बॅट्समन आपण पाहता अक्षय ऑन स्ट्राईक आहेत. परंतु आतापर्यंत गोलंदाज अक्षय थोडेसे वरचढ ठरलेत. हो इथून आपण पाहताय बोल्डिंग फलंदाज बाद अक्षयनं मिळवली. अक्षयची विकेट, धक्का क्रमांक 2 गारपोली टीमला. धावसंख्या धावफलकावरती गारपोली टीमच्या 14 आहेत. विकेट आली आहे दुसरी. सलामीचे दोनही फलंदाज आता परतलेत. अक्षय देखील बाद झालेत, सचिन राऊत देखील बाद झालेत. गुड्डू आणि त्याच्या साथीला आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय अभिजित मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता बॅटिंग करण्यासाठी दाखल झालेत. अगदी 4थ्या क्रमांकावरती.
हो आडवा पाटनं फटका लॉप केला, डीप मध्ये बॉल चाललाय, फिल्डर त्या ठिकाणी वेगाने आले, दोन दोन फिल्डर, तोपर्यंत एकच धावेतून पाहायला मिळते. चांगली फिडिंग, चांगलं गॅदर केलं, चांगली फेकी केली, एक धाव आली आहे. धावफलक अगदी आपण पाहताय 15 वरती. अभिजित आल्या आल्या खऱ्या अर्थानं आडवा पाटनं ही सिंगल धाव मिळवली आहे. सिंगल नंतर धावफलक अगदी पाहायला गेलं तर जाऊन पोहोचतं ते 15 वरती. ओ फटका गुड्डूचा चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, ठोकलाय षटकार. षटकार आल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचले ते 21 वरती. बरोबर शेवटच्या बॉल वरतीच षटकार आलेत आणि ते देखील गुड्डूच्याच बाट मधून आलेत. आता तिसरं षटक गोलंदाजी मार्क वरती तुम्ही पाहताय, गोलंदाज दीपेश जे शेवटचं षटक घेऊन आलाय. धावसंख्या 21. हुकट केलाय, फिल्डर आहे तो कॅच ड्रॉप. बरोबर अगदी आपण पाहताय शॉट बॅकवर्ड पॉइंट मध्ये त्या ठिकाणी फिल्डर होते, त्यांच्या हातामध्ये बरोबर बॉल आला होता, परंतु ती कॅच ड्रॉप झाली. बॉल खाली डीप होत होता, तो कॅरी करायचा होता, तो कॅरी झाला नाहीये. कॅच ड्रॉप झाल्यानंतर स्ट्राईक रोटेशन झालं, गुड्डू स्ट्राईक वरती आलाय. त्याच्या बाटमधून 2 षटकार आलेत. धावसंख्या धावफलकावरती 22 आहे. गारपोली टीम पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करतेय. दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच, पहिलं सत्र तुम्ही पाहताय, गावदेवी चषक 2026. तिसरा दिवस, हेलिकॉप्टर सीमारेषेच्या पलीकडे लॉंग ऑफला गुड्डूच्या बॅटमधून षटकार. अप्रतिम बॅटिंग करत असताना गुड्डू पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार त्याच्या बॅटमधून आला. षटकाराची हॅट्रिक झाली आहे, कारण की पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती एक षटकार आला, दुसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती एक षटकार आला आणि आता मात्र तिसऱ्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवरती गुड्डूच्या बॅटमधून षटकार आला. जेव्हा जेव्हा स्ट्राईक मिळाली गुड्डूला तेव्हा तेव्हा त्यांनी मोठा फटका मारला आणि आता टीमची धावसंख्या एकंदरीत धावफलकामध्ये पाहायला मिळते ती गारपोली टीमची 2 बाद 28. 2 बाद 28 धावा धावफलकामध्ये पाहायला मिळतात. गुड्डू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. काय बॅटिंग चालू आहे गुड्डूची. सचिन राऊत बाद झाल्यानंतर खऱ्या अर्थानं टेन्शन वाढलं होतं, परंतु ते टेन्शन कमी करत असताना हो यावेळी अगदी आपण पाहता स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, पंचांकडे दात मागितली जाते. आतिश रुटे सर आम्हाला सांगतायत की मात्र हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्राची धाब आली आहे. एक्स्ट्राच्या धाब्यानं आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचेल ते 29 वरती. कमबॅक हवा आहे यंगस्टर कोलारी टीमला, तो कमबॅक शोधावा लागेल. कमी धावसंख्येचं षटक फेकावा लागेल, कारण की आतापर्यंत 2 बॉल मध्ये 7 धावा खर्च केल्यात, 8 धावा खर्च केल्यात. गोलंदाज दीपेशनं पुढ्यामध्ये टाकलाय, चॉप केलाय, डीप मध्ये फिल्डर आहेत, चकमा दिला आउटफील्ड मध्ये, बॉल डीप मध्ये चाललाय. दुसरीचा प्रयत्न हो 2 धाबा मिळतील. गुड रनिंग बिटवीन विकेट. 2 धाबा आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचले ते मात्र 31 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतात. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. बरोबर अगदी आपण पाहताय गोलंदाजांच्या मेरिट नुसार मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना गारपोली टीमचे दोन्ही फलंदाज समजदारीचं क्रिकेट चालू आहे. सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये परिस्थिती काय आहे, आम्हाला काय हवंय ते मात्र अगदी जाणून ओळखून पारखून मात्र बॅटिंग व्हाईट बॉल. चला पंचांचं डिसिजन फायनल असेल. रिव्ह्यू कोणताही उपलब्ध नाहीये, ते आम्ही तसं तुम्हाला अगोदरच सांगितलंय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहताय जाऊन पोहोचले ते मात्र 32.
32 धाव फलकावरती आलात. हो हॅप ट्रॅकर होता, शॉर्ट पुल करायचा होता, व्यवस्थित कनेक्शन झालं नाही. या डीप मध्ये बॉल चाललाय, एक कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव घेताना फलंदाजाकडनं चुकी झाली आहे. जर अक्षयला स्ट्राईक, गुड्डूला स्ट्राईक हवी होती तर मात्र अभिजित त्यांना स्ट्राईक वरती थांबणं गरजेचं होतं, परंतु त्यांनी देखील स्ट्राईक सोडली आणि इथून मात्र गुड्डूची विकेट आली आहे. एक धाव आली, धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 33 वरती. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतीये ती म्हणजे अगदी 34 धावा धावफलकावरती आलात. आणि आता मात्र या षटकातील आपण पाहता 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 4 बॉल आतापर्यंत झाले, 34 धावा धावफलकावरती आहेत. कोणता संघ येईल खऱ्या अर्थानं? हो आडवा पाठने खेळण्याचा प्रयत्न, हो इथून देखील आपण पाहता फलंदाज बाद. एक शेवटचा बॉल बाकी असेल पहिल्या सत्रातील. 34 धावा धावफलकावरती. हे शेवटचे काही निर्णायक बॉल आहेत. त्या बॉलवरती असं वाटलं होतं की मोठे फटके पाहायला मिळतील, परंतु त्याच बॉलवरती जर पाहायला गेलं तर मात्र धाबा येताना पाहायला मिळत नाही. विकेट आल्यात रनआउटच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या 34, शेवटचा बॉल बाकी आहे. एक शेवटचा बॉल बाकी आहे पहिल्या सत्रातील. धावसंख्या 34 आहे. हा चेंडू, हा बॉल इथून मात्र निर्णायक आहे. ओ आउट साइड ऑफ स्टंप टाकलाय आणि इथून षटक क्रमांक या ठिकाणी समाप्त झालंय. तिसरं पहिलं सत्र समाप्त झालंय. पहिल्या सत्रामध्ये धाबा आल्यात त्या बॅटिंग करणाऱ्या गारपोली टीमच्या 34 आणि टार्गेट आहे ते मात्र 35 या धावसंख्येचं. टार्गेट खऱ्या अर्थानं 35 या धावसंख्येचं आहे. अठरा बॉल मध्ये 35 धावा बनवायच्या आहेत यंगस्टर कोल्हारे टीमला. आणि जो जिंकणारा संघ आहे तो मात्र सरळ जाऊन पोहोचेल स्पर्धेतील तिसऱ्या क्वार्टर फायनल मध्ये, जिथे मात्र जय हनुमान मानगाव संघ त्यांच्या समयमध्ये खऱ्या अर्थाने खेळताना पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच मध्ये मानगाव संघ खेळणार आहे आणि त्या नेक्स्ट मॅच मध्ये मानगाव टीमला खऱ्या अर्थाने शुभेच्छा आल्यात. देवा बैलाचे मालक रोहिदास शिर्के यांच्याकडून मानगाव टीमला शुभेच्छा आल्यात. मनापासून धन्यवाद. या गावदेवी चषकला त्यांच्याकडून शुभेच्छा आल्यात, त्यांचं मनापासून धन्यवाद. त्यांच्या शुभेच्छांचा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण स्वीकार करूया. अठरा बॉल मध्ये धाबा बनवायच्या त्या अगदी आपण पाहता 35. 18 बॉल 35 धावसंख्येची आवश्यकता आहे यंगस्टर कोल्हारी टीमला. परंतु आता या 18 बॉल मध्ये 35 धावा कशा पद्धतीनं खऱ्या अर्थानं बनवल्या जातील हे देखील आता इथून पाहायला मिळेल. यंगस्टर कोल्हारे संघानं मागच्या मॅच मध्ये 46 धावा 24 बॉल मध्ये चेस केल्यात आणि आता मात्र 18 बॉल मध्ये त्यांना इथून 35 धावा बनवायच्या आहेत. 18 बॉल मध्ये 35 म्हटल्यानंतर एक मोठं आव्हान तर जरूर पाहायला मिळतं, परंतु या आव्हानाचा पाठलाग इथून कशा प्रकारे केला जाईल हे देखील आपल्याला पाहावं लागेल.
हो पहिला बॉल अभिजित गोलंदाजी मार्क वरती पहिलाच बॉल आउट साइड ऑप्शन टाकलाय. पहिला बॉल खऱ्या अर्थानं डॉट बॉलच झालाय. डॉट बॉल न सुरुवात झाली आहे. 35 धावसंख्येचा बचाव करायचा आहे इथून गारपोली टीमला. मागच्या मॅच मध्ये काय कडा संघर्ष दिला होता यंगस्टर कोलारी टीमनं. हो इथून आपण पाहता गॅप मध्ये बॉल चालला पाठीमागे फिल्डर त्या ठिकाणी पाठलाग करतायत. चांगली फिल्डिंग डीप मध्ये तोपर्यंत आपण पाहताय धाबा इथून मिळतील त्या अगदी दोन धाबा आल्यात. 2 धाबा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 35 धावसंख्येचा पाठलाग करत असताना यंगस्टर कोलारे टीमच्या. हो फटका हेलिकॉप्टर पद्धतीने उडवला. फिल्डर आहे डाऊन दी बॉल पकडली एक कॅच मिळाली आहे विकेट. फलंदाज बाद. तिसऱ्या क्रमांकावरती आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये अक्षय बॅटिंग करण्यासाठी दाखल झाला. जेव्हा खऱ्या अर्थानं संघर्ष करत होती यंगस्टर कोल्हारी टीम त्याच वेळी मात्र अक्षयने त्या संघर्षामधून टीमला बाहेर काढलं होतं आणि आता पुनश्च एकदा 35 धावसंख्येचा पाठलाग करत असताना विकेट आल्यानंतर अक्षय मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी दाखल झालाय. ऋतिक बाद झालेत 9 सेकंड वरती. अगदी आपण पाहताय तनिष आणि आता अक्षय. हो पहिला बॉल अगदी आपण पाहताय जागा बनून स्ट्रोक केलाय. बॉल सरळ चाललाय फाईन लेग मधून सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा मिळतील चौकार. अक्षयनं मात्र कमालीची बॅटिंग केली आहे. इथून देखील आपण पाहताय पहिला बॉल फेस करत असताना बरोबर अगदी पाहायला गेलं तर शॉर्ट फाईन लेगच्या बाजूनं जिथे शॉर्ट फाईन लेगचे फिल्डर थोडेसे वाईड आहेत त्यांच्या बाजूनं मात्र बॉल काढलाय. 4 धाबा इथून पाहायला मिळतात. 4 धाब्यानं धाव फलक अगदी जर पाहायला गेलं तर जाऊन पोहोचलाय ते 6 वरती. हो फटका अक्षयचा. बॉल सरळ चाललाय सीमा पार. धाबा मिळतील 6. ठोकलाय षटकार. हाच तो अक्षय ज्यानं मागच्या मॅच मध्ये कमालीची बॅटिंग केली होती. जिथे मागची मॅच सोडली होती तिथून आता पुन्हा एकदा सुरू झालाय. आल्या आल्या एक चौकार आणि षटकार. मागच्या मॅच मध्ये देखील शेवटचे 2 बॉल मिळाले होते आणि तिथून एक चौकार आणि एक षटकार आला आणि त्याच्यानंतर मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच फिनिशच करून मैदानाच्या बाहेर आला. तोच अक्षय आता पुनश्च एकदा 35 धावसंख्येचा पाठलाग करत असताना ऋतिकची विकेट लवकर आली 2 या धावसंख्येवरती आणि त्याच्यानंतर मैदानाच्या आतमध्ये गेलाय. त्याच्या बॅटमधून 2 ब्लास्ट पाहायला मिळतात. 10 धावा या 2 बॉल वरती आल्यात. एकंदरीत टीमची धावसंख्या ती 12. खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर स्वर्गीय सुनील 11 क्रिकेट संघ बीड आयोजित गावदेवी चषक 2026 ही स्पर्धा तुम्ही पाहता आणि नेहमीच खऱ्या अर्थानं स्वर्गीय सुनील 11 बीड या संघाच्या पाठीमागे अगदी पाठीराख्यासारखं मजबूत भिंतीसारखं उभे राहणारे व्यक्तिमत्व आणि ज्यांच्या माध्यमातून स्वर्गीय सुनील 11 बीड टीमला जे टी शर्ट्स पुरस्कृत करण्यात आलेत ते सन्माननीय राकेशजी घारे यांचा आज खऱ्या अर्थानं वाढदिवस आहे आणि राकेशजी घारे साहेब यांना आपण गावदेवी चषक 2026 च्या माध्यमातून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देऊया. नेहमीच खऱ्या अर्थानं तो सपोर्ट राहिलाय राकेशजी घारे यांचा स्वर्गीय सुनील 11 बीड संघाला. नेहमीच खऱ्या अर्थानं आपण पाहताय जाजाबेली स्वर्गीय सुनील 11 बीड संघ त्यांच्याकडे खऱ्या अर्थानं कोणत्याही गोष्टीची मागणी करतो त्यावेळी मात्र ती मागणी त्यांच्या माध्यमातून ती पूर्ण केली जाते
आणि या वर्षी देखील आपण पाहताय नववर्ष चालू झालं आणि नववर्षामध्ये स्वर्गीय सुनील 11 बीड टीमला राकेशजी घारे यांच्या माध्यमातून त्या टी शर्ट स्पॉन्सर करण्यात आल्यात आणि त्यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या पुनश्च एकदा खूप खूप शुभेच्छा असतील. धावसंख्या धावफलकावरती आल्यात त्या 12. सेकंड ओव्हर मध्ये अक्षय समोर आपण पाहता स्टॅकिंग एंडवरती फलंदाज तनिष. अक्षय टू तनिष, मगाशी अक्षय टू अक्षय हे देखील पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळालं. ज्यावेळी अक्षय आता मात्र बॅटिंगसाठी वरती येईल त्यावेळी मात्र ते कॉन्टेस्ट पाहायला मिळेल. लेफ्ट हँड राऊंड विकेटने फटका गॅप मध्ये ढकललाय. शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून डीप मध्ये बॉल चाललाय. फिल्डर त्या ठिकाणी पोहोचले. दो चांगली फिल्डिंग, जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळते. 2 धाबा इथून आपल्या टीम साठी वाचवत असताना 2 धाबा मिळाल्या. 2 धाब्यानं धावफलक जाऊन पोहोचले ते 14 वरती. 18 बॉल मध्ये 35 धावसंख्येचं टार्गेट आहे. आतापर्यंत धावा आल्या त्या 14. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली. अक्षयचं हे षटक पहिल्या बॉल वरती आल्या 2 धाबा. तनीच्या बाट मधून हा दुहेरी धावेचा फटका चांगला होता. गॅप मध्ये ढकललं होतं परंतु फिल्डर त्या ठिकाणी पोहोचलेत. आउटफील्ड मध्ये बॉल थोडासा गती कमी करत असताना पाहायला मिळाला. कमी गतीने टाकलाय. फिंगर रोल करत असताना डीप मध्ये बॉल चाललाय. ओफ, करा फिल्डिंग. बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे आलाय. 4 धाबा मिळतील. चौकार. या छोट्या छोट्या चुका तुम्हाला या मार्च मधून अगदी आपण पाहताय पराभूत देखील करू शकतात. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहताय या चौकारानं जाऊन पोहोचले ती 18 वरती. 35 बनवायच्यात मध्ये अजूनही जर पाहायला गेलं 17 धावसंख्येची आवश्यकता आहे. 17 धावसंख्येची आवश्यकता अजूनही या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. 10 बॉल मध्ये यंगस्टर कोलारे टीमला. हो, पुन्हा एकदा फटका लॉप केला. स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप मधनं फिल्डर वेगानं धावत आले. एक कंप्लीट झाली आहे. एक आणि एकच धाव इथून आपल्याला पाहायला मिळतीये. अक्षयनं मात्र थांबवलंय. एक धाव इथून पाहायला मिळतीये. धावफलक जाऊन पोहोचले 19 वरती. 19 धावा धावफलकावरती आल्या. 3 बॉल आतापर्यंत झाले. 3 बॉल मध्ये 7 धावा आल्यात. अक्षय वर्सेस अक्षय. हो, फटका मिस टायमिंग आहे. फिल्डर आहे डाऊन दी बॉल. जज करतात. हो, पकडले कॅच. मार्चची गोल्डन विकेट. अक्षय हॅज टू द डीपार्ट. धक्का क्रमांक 2 यंगस्टर 11 कोलारे टीमला. अक्षय आउट. काय जबरदस्त बॉल टाकलाय. काय प्लॅनिंग केली गोलंदाज अक्षयनं. समोर बॉल ठेवला. कमी गतीने टाकलं. फिंगर रोल केले. लेफ्ट हँड गोलंदाज राऊंड विकेट ना आला आणि तासानंतर मात्र अक्षयला समोर बॉल दिलाय. अक्षय मात्र तिथून डीप एक्स्ट्रा कव्हरला बीट करायचं होतं परंतु एलिव्हेशन मिळालंच नाहीये. ताकद जनरेटच झाली नाहीये आणि तिथून मात्र अक्षयची विकेट पाहायला मिळतीये. अक्षयने केलं अक्षयला आउट. एक कॉन्टेस्टच पाहायचं होतं कारण की ज्यावेळी अक्षय होता त्यावेळी अक्षयनं अक्षयला थांबवलं होतं. आता अक्षयनं अक्षयला परत पाठवलंय. काय जबरदस्त वापसी पाहायला मिळतीये गारपोली टीमची. ही विकेट महत्वाची होती. ही विकेट नाही तरी मॅच होती गारपोली टीम साठी. ती कॅच पकडली आहे. गुड कॅच. हो, दूर भरून खेळण्याचा प्रयत्न. पंच इथे सांगतात इट इज व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव आली आहे. लांबून खेळण्याचा प्रयत्न होतोय. धावा धाव फलकावरती 20 आल्यात. अजूनही 15 धाव संख्येची आवश्यकता आहे. बॉल शिल्लक आहेत 8. हो, चांगला बॉल इथून पाहायला मिळतोय. डॉट बॉल. 7 बॉल 15. इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 7 बॉल 15 धाव संख्येची आवश्यकता. 20 धावा धाव फलकावरती आहेत. 35 बनवायच्यात. 20 झाल्यात. यंगस्टर कोलारे टीमला अजूनही 15 बनवायचे आहेत. जबरदस्त मॅच. हो, आणखीन एक चांगला बॉल परंतु इथे पंच सांगतात हा वाईडच आहे. पडल्यानंतर बाहेर निघालाय. जास्त टर्न मिळाल्यानंतर मात्र व्हाईट बॉल येतोय. आता 14 बनवायचे आहेत. बॉल शिल्लक आहेत 7. प्रत्येक बॉल वरती दुहेरी धाव हवी आहे. यंगस्टर कोलारे टीमला. अक्षयला टेन्शन आलंय. तो मैदानाच्या बाहेर आलाय. तो मैदानामध्ये असता मॅचचं रिझल्ट वेगळं असतं
तो असताना दबाव होता. हो मिस टायमिंग आहे. फिल्डर अगदी आपण पाहता अभिजित बॉलला जज करतात. पकडली एक कॅच. आणखीन एक विकेट आली आहे हिंगसर कोलारे टीमची. फलंदाजीतून बाद होतात. कैलास बाद. आता प्रमोद मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी. सहा बॉल आणि आता 14 धावसंख्येची आवश्यकता आहे. शेवटच्या बॉलवरती विकेट आली आहे. 21 धावा धावफलकावरती 35 बनवायचे आहेत. 6 बॉल मध्ये 14 धावसंख्येची आवश्यकता असताना गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय गुड्डू. सहा बॉल आणि धावा बनवायच्या त्या म्हणजे 14. गोलंदाज गुड्डू गोलंदाजी मार्कवरती 21 धावा धावफलकावरती आल्यात. गुड्डूना बॅटिंग दमदार केली आहे. षटकार हॅट्रिक देखील गुड्डूची पाहायला मिळाली. ओ फटका. पहिल्याच बॉल वरती मिस टायमिंग. फिल्डर डाऊन दी बॉल. पकडली एक कॅच. पहिल्याच बॉल वरती दिलाय धक्का. हिंगसर कोलारे टीमला काय जबरदस्त फटका होता. परंतु त्याच फटक्यासाठी बरोबर अगदी आपण पाहताय डीप लॉंग लेग मध्ये त्या ठिकाणी फिल्डर तैनात करण्यात आला होता आणि इथून मात्र चांगला कॅच कॅरी केला. फलंदाज बाद. तनिष बाद झालेत. पाच बॉल 14 धावसंख्येची आवश्यकता. मॅच संपलेली नाहीये. मॅच बाकी आहे. हो चांगला बॉल आडव्या बाट मधून खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे अपील. यस फलंदाज बाद. फलंदाज. चला चला पंचांनी फलंदाज या ठिकाणी बाद घोषित केलेत. सर कोणता फलंदाज बाद आहेत. चल नॉट सेकंड वरता म्हणजे ते क्रॉस झाले नव्हते त्याच वेळी मात्र बॉल लागला का. चार बॉल आणि 14 धावसंख्येची आवश्यकता आहे. धाव फलकावरती 21. हो चांगला बॉल इथून पाहायला मिळतोय आणि इथून मात्र वाईट प्लस आली विकेट. वाईट प्लस विकेट इथून आपल्याला पाहायला मिळतीये. एक धाव आली आहे म्हणजे आता 4 बॉल मध्ये 13 धावसंख्येची आवश्यकता आहे. 22 धावा धाव फलकावरती आल्यात. फलंदाज इथून रनआउट झालेत आणि
वेदांत बाद झालेत. आता दीपेश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झालेत. 4 बॉल 13 धावसंख्येची आवश्यकता. शेवटचे निर्णायक 4 बॉल 13 धावसंख्येची आवश्यकता. गावदेवी चषक 2026 तुम्ही पाहताय. आजचा तिसरा दिवस, सेकंड राऊंडची मॅच. हो फटका तर लॉब केलाय, फिल्डर आहेत. हो पकडली कॅच. आणखीन एक फलंदाज बाद. धक्का क्रमांक 1 पाठोपाठ 1 लागतोय बॅटिंग करणाऱ्या यंगस्टर खोलारे टीमला. उचलून घे भार्गव त्याला. कॅच काय पकडलात. ध्रुवनं कमालीची फिल्डिंग केली आहे. काय कॅचेस पकडल्यात ध्रुवनं. ज्या ठिकाणी जाईल तिथे मात्र कॅच कॅरी करतोय. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहताय जाऊन पोहोचल्यात त्या 22. 3 बॉलला वैभव मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी 3 बॉल मध्ये 13 धावसंख्येची आवश्यकता. हो चांगला बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक फलंदाज बाद. विकेट आली आहे रनआउटच्या स्वरूपामध्ये. नवीन फलंदाज मयुरेश मैदानाच्या आतमध्ये. आदेश मैदानाच्या आतमध्ये. मयुरेशचे टी शर्ट घातली आहे फलंदाज आदेश मैदानाच्या आतमध्ये. आता एनर्जी तर येणार फलंदाजाला. मयुरेश भरपूर एनर्जेटिक आहे. 12वा पण ती टी शर्ट घालून गेले, त्याची संपूर्ण एनर्जी आता तिथे दीपेश मध्ये असेल. धावसंख्या धावफलकावरती आहे ती 22. हो फटका फसलाय परंतु कॅच ड्रॉप झाली आहे. शेवटचा 1 बॉल बाकी आहे. मॅचची औपचारिकता इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. हा कॅच जर अगोदरचा सुटला असता चला शेवटचा 1 बॉल आहे. ओ फटका शेवटच्या बॉल वरती सीमारेषेच्या पलीकडे चौकार. मयुरेशच्या जर्सी मध्ये पॉवर होती. शेवटच्या बॉल वरती चौकार आला. चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचले 27. मॅच जिंकली गारपोली टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम, हार्ड लक टीम यंगस्टर कोल्हारे. चला आता गारपोली टीम टाइमपास करू नका, बाहेर या. मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण या ठिकाणी देणार आहोत, परंतु कॅप्टन तुम्ही देखील या. टॉस केला जाईल.